नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आणि अलाइड अँगल फॉर्म्युले या टॉपिकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. यामध्ये जवळजवळ आपण आतापर्यंत 4 प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे. आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आणखी आपल्याला 4-5 क्वेश्चन बघायचे आहेत, जे की प्रूव्ह दॅट, शो दॅट, इव्हॅल्युएट ह्या टाईपचे असतील. जरी व्हरायटी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्ही लक्षात घ्या, अलाइड अँगल फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले पार्ट असणं या ठिकाणी गरजेचं आहे. यासोबत जो टेबल आहे आपला, की ज्यामध्ये 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री यांच्या व्हॅल्यूज तुमच्या पार्ट असणं इथं खूप महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत, तरच तुम्हाला हे प्रश्न जमतील. आता हे बघा, या ठिकाणी काही स्पेसिफिक टाईपचे प्रश्न आहेत, थोडेसे इंटरेस्टिंग आहेत. जसं तुम्ही इथं बोर्डवरती बघू शकता की प्रूव्ह दॅट हा प्रश्न तुम्हाला शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असाही विचारला जाईल. तर यामध्ये बघा, डाव्या बाजूला काहीतरी आहे आणि दॅट इज इक्वल टू राईट हँड साईडला पण आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की लेफ्ट हँड साईड इट इज इक्वल टू राईट हँड साईड आपल्याला दाखवायचं आहे. आता आणखी एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथं प्रत्येक टर्म मध्ये टॅन आहे, टॅन 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 देन टॅन टॅन टॅन. थ्रूआउट या ठिकाणी फक्त टॅन हा एकच ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरलाय. याच्यासोबत आणखी एक गोष्ट तुम्ही बारकाईने नोट करा, 70 50 20 70 50 20. तर तुम्ही इथं बघू शकतात की जो सगळ्यात मोठा अँगल आहे तो आहे 70, आणि जे दोन राहिलेले अँगल आहेत 50 आणि 20, या दोघांची जर का बेरीज केली, 50 आणि 20 या दोघांची बेरीज जर का केली, तर तुम्हाला जो मोठा अँगल 70 आहे तो इझिली भेटतोय. तर हे एक ओळखण्याची पद्धत असते. हा असा एक प्रकारचा प्रश्न आहे, त्याला सोडवायचं कसं ते मी आज शिकवणार आहे. तर काय बघायचं तुम्ही, थ्रोआउट या ठिकाणी टॅन आहे, या टॅनच्या ऐवजी थ्रोआउट आणखी एखादा वेगळा रेशो असू शकतो. त्यासोबत सगळ्यात मोठा जो अँगल आहे तो अँगल तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन या फॉर्म मध्ये, रिमेनिंग 2 अँगलच्या फॉर्म मध्ये लिहू शकतात. सगळ्यात मोठा जर असेल तर रिमेनिंग 2 च्या ऍडिशन मध्ये येणार, सगळ्यात छोटा जो आहे तो सगळ्यात मोठ्या अँगलच्या सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये येणार. तर इथं सहज बघतोय मी की 70 जो आहे तो 50 अधिक 20 असा मला लिहिता येतो. मग मी सुरुवातच त्याची तशी करतो. बघा या प्रश्नाची सगळ्यात अगोदर काय करायचंय, बघा, कन्सिडर 70 डिग्री कॅन बी रिटन लाईक दिस, 50 डिग्री प्लस 20 डिग्री असं लिहू शकतो का आपण? चेक करा बरं. 70 डिग्रीला आपण असं लिहू शकतो, यस, 70 डिग्री इट इज इक्वल टू 50 डिग्री प्लस 20 डिग्री. अगदी बेसिक आहे. आता आपण काय करूयात, सगळ्या रेशोमध्ये टॅन असल्यामुळे दोघं बाजूला आपण टॅन घेऊयात. ठीक आहे. सो टेकिंग टॅन ऑन बोथ साइड, टेकिंग टॅन रेशो on both side. दोघं बाजूला टॅन रेशो घ्या. मग बघा हा कसा येणार, टॅन ऑफ 70 डिग्री इट इज इक्वल टू टॅन ऑफ 50 डिग्री प्लस 20 डिग्री, 50 डिग्री प्लस 20 डिग्री असं त्याला लिहिता येईल. मित्रांनो, तुम्हाला मी कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यामध्ये कंपाऊंड अँगल फॉर्म्युला शिकवलाय टॅनचा, टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए प्लस बी असा. मग आपण असं म्हणूया की लेट, समजा लेट ए इज इक्वल टू 50, ओके, आणि बी इज इक्वल टू 20 डिग्री. तर याला कसं लिहिता येईल हे बघा, टॅन ऑफ 50 डिग्री प्लस टॅन ऑफ 20 डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस tan of 50 डिग्री into tan of 20 डिग्री, 20 डिग्री असं त्याला लिहिता येईल. ठीक आहे. बट मी काय करतो की त्याला थोडंसं आणखी ना वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणतो, बाय युझिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला असं म्हणूया, आणि डायरेक्ट कंपाऊंड अँगल फॉर्म्युला लिहितो मी इथं. टॅन ऑफ ए प्लस बी चा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? टॅन ए प्लस, इथं जर प्लस असेल तर वरती न्यूमरेटरला प्लस, टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी अशा पद्धतीने. वरती टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. मग आता बघा, सो देअरफोर आपण कसं लिहू शकतो, हा जो टॅन ऑफ 70 डिग्री आहे हा ऍज इट इज डाव्या बाजूला जसा तसा, याला ए समजा याला बी समजा, फॉर्म्युला डोळ्यासमोर आहे.
So it can be done like this: tan of 50 degree plus tan of 20 degree divided by 1 minus tan of 50 degree into tan of 20 degree as per the formula. बघा, ए बी, याला ए समजा, याला बी समजा. tan of a tan of b 1 minus tan a tan b. ठीक आहे. मग आता जो डिनॉमिनेटरचा पार्ट आहे ना, मी त्याला तिकडे पाठवतो. सो देअरफॉर लेफ्ट हँड साइडला आपल्याकडे आहे tan 70 डिग्री आणि काय करूया, डिनॉमिनेटरचा पार्ट तिकडे पाठवू, जो आहे 1 मायनस tan ऑफ 50 डिग्री मल्टिप्लाय बाय tan ऑफ 20 डिग्री. इट इज इक्वल टू, आता इकडे काय उरलंय, tan ऑफ 50 डिग्री प्लस प्लस tan ऑफ 20 डिग्री. बरोबर. मग आता सिंपल याला काय करा, मल्टिप्लाय करा, याला आणि याला मल्टिप्लाय करा. सो tan 70 into 1 that is tan of 70 degree as it is मायनस मध्ये मल्टिप्लाय करा tan 70 degree into tan 50 degree into tan 20 degree. इट इज इक्वल टू, इकडे आहे tan 50 डिग्री आणि tan 20 डिग्री. बघा आता जवळजवळ आपलं आन्सर आलेलं आहे. tan 70 मल्टिप्लाय बाय tan 50 मल्टिप्लाय बाय 20. तर हा जो एवढा पोर्शन आहे जो पूर्ण निगेटिव्ह आहे त्याला मी तिकडे पाठवतो आणि ह्या दोघं पॉझिटिव्ह व्हॅल्यूला इकडे घेऊन येतो. सो देअरफॉर tan 70 डिग्री ॲज इट इज मायनस tan 50 डिग्री, याला पण इकडे घेऊन या मायनस tan 20 डिग्री. इट इज इक्वल टू, ही पूर्ण टर्म जी मायनस आहे त्याला तिकडे पाठवा. So tan 70 degree multiply by tan 50 degree multiply by tan 20 degree. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. सो हे बघा, सबट्रॅक्शन इट इज इक्वल टू दी तिकडचा पार्ट, राईट हँड साइडचा पार्ट. सो देअरफॉर हेन्स अगदी सोपा एक्झाम्पल आहे. सगळ्याकडे टॅन होता आणि जो 70 आहे त्या 70ला आपण कसं लिहू शकतो, 50 प्लस 20. मी तेच केलं, 70 डिग्रीला 50 प्लस 20 डिग्री. त्यानंतर दोघं बाजूला टॅन घ्या. टॅन ए प्लस बी, तिथं मायनस पण असू शकतो, तर त्याचा फॉर्म्युला वापरा, रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरच्या पार्टला तिकडे घेऊन जा. ठीक आहे. नंतर 1 बाय 1 मल्टिप्लाय करून तुम्ही प्रूव्ह करू शकता. चला नोट डाऊन करा याला. बघा आता सेम असाच प्रश्न, फक्त अँगलच्या ऐवजी आता इथं कसं बघा, टॅन 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 टॅन. इथं 3A अँगल आहे, 3A. बट हा 3A सगळ्यात जो मोठा अँगल आहे इथं 3A, इट कॅन बी एक्सप्रेस लाईक दिस 2A प्लस A. हे बघा, इतर दोन अँगलच्या फॉर्म मध्ये त्याला मी एक्सप्रेस करू शकतो. बरोबर. तर मग आपण जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये केलंय बिलकुल त्याच पद्धतीने जाऊया. बघा सुरुवात अशी करतो. कन्सिडर 3A इट इज इक्वल टू 2A प्लस A. बरोबर आहे का. 3A ला आपण कसं लिहू शकतो, 2A प्लस A. नाउ टेकिंग टॅन ऑन बोथ साइड, रेशो ऑन बोथ साइड. आता जर का आपण दोघं बाजूला टॅन रेशो घेतलं तर बघूया, टॅन ऑफ 3A इट इज इक्वल टू टॅन ऑफ 2A प्लस A, 2A प्लस A. आणि आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॅन A प्लस B चा. सो बाय युझिंग कंपाउंड angle formula, so according to the compound angle formula, tan of A plus B can be done like this: tan A plus tan B divided by 1 minus tan A tan B, 1 minus tan A tan B असं मी त्याला लिहू शकतो. So therefore डावीकडची बाजू as it is tan of 3A, आणि इकडे बघा याला A आणि याला B जर आपण म्हटलं तर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला tan 2A प्लस tan A अपॉन 1 मायनस
tan 2a इंटू tan a. आणि आता जो डिनॉमिनेटरचा पार्ट आहे त्याला मल्टिप्लायला जाऊ द्या. देअरफॉर tan 3a मल्टिप्लाय बाय 1 मायनस tan 2a tan a. इट इज इक्वल टू वरचा पार्ट काय tan 2a प्लस प्लस tan a. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, आता हा ज्यामध्ये मल्टिप्लाय करेल तर तो अशा पद्धतीने मल्टिप्लाय करणार आहे. मग मला सांगा काय येईल आन्सर. tan of 3a minus tan of 3a into tan of 2a into tan of a. It is equal to तिकडचा जो पार्ट आहे तो ऍज इट इज. प्लस प्लस. आता काय करूयात, हा बघा हा पूर्ण टर्म ही निगेटिव्ह टर्म याला तिकडे पाठवूया आणि तिकडच्या पॉझिटिव्ह टर्म इकडे घेऊन येऊया. सो देअरफॉर tan 3a हा मायनस मायनस tan 2a मायनस tan a. इट इज इक्वल टू, चला पाठवायला इकडे, tan 3a tan 2a इंटू tan. बरोबर. आणि जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा तेच भेटलं का नाही, म्हणून फायनल आपण म्हणू शकतो हेन्स ओके. अशा पद्धतीने आपण याला प्रूव्ह करू शकतो. तो एकाच प्रकारचे मी दोन एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहेत. एक एक्झाम्पल घेताना मी पर्टिक्युलर त्यात व्हॅल्यू घेतल्या 70 डिग्री 50 डिग्री 20 डिग्री. असं बिलकुल सेम एक्झाम्पल तुम्ही जे काही टेक्स्टबुक वापरताय त्यात शोधण्याचा प्रयत्न करा आणि ज्या पद्धतीने मी सोडवले त्या पद्धतीने तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून त्याचा आन्सर फाइंड आउट करा. आता आन्सर फाइंड आउट करायची गरज नाही कारण तो प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे, सो तो प्रूव्ह होऊ शकतो. ठीक आहे. चला हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 6. आता याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. हा सुद्धा शो दॅटचाच आहे. तर पुन्हा मी डावी बाजू जी आहे त्याला कन्सिडर करतो आणि इक्वल टू या ठिकाणी राईट हँड साइड मी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तो कन्सिडर लेफ्ट हँड साइड, ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणू शकतो LHS. तो जो लेफ्ट हँड साइडचा पार्ट आहे तो आधी आपण कन्सिडर करूया. कन्सिडर लेफ्ट हँड साइड, आणि ती लेफ्ट हँड साइड काय मित्रांनो, tan ऑफ I/4 मायनस थीटा. पुन्हा लगेच तुम्हाला काय आठवतंय का नाही तुम्ही बघा a मायनस b चा फॉर्म्युला. आता मी इथं म्हणतो बाय युजिंग कंपाउंड एंगल फॉर्म्युला tan ऑफ a प्लस b इट इज इक्वल टू मायनसचा फॉर्म्युला आहे. सो tan ऑफ a मायनस b इट इज इक्वल टू tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस प्लस tan a tan b. त्या पद्धतीने बघा डायरेक्टली आपण यूज करू शकतो. सो इट इज इक्वल टू, याला a म्हणा याला b म्हणा. सो tan ऑफ I/4 मायनस tan ऑफ थीटा 1 प्लस tan ऑफ π/4 इंटू tan ऑफ थीटा. बरोबर. चला पुढे LHS इट इज इक्वल टू काय आहे तो. आता मला सांगा व्हॉट इज tan ऑफ π/4 रे मित्रांनो. tan ऑफ π/4 म्हणजे tan 45 डिग्री, आणि tan 45 डिग्रीची व्हॅल्यू आपल्या टेबल मधून शोधून काढा. ती व्हॅल्यू असते 1. ती किती असते 1. सो इट इज 1 मायनस tan थीटा अपॉन हा हे 1 प्लस बोला tan ऑफ π/4 ची व्हॅल्यू असते 1 मल्टिप्लाय बाय tan. आता जे काही एक्सप्रेशन आलं याच्यात tan आहे, पण जे प्रूव्ह करायचं आपल्याला बघा तिथे दिसतंय का, चेक करा तुम्ही. सो 1 मायनस tan थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan थीटा. बघा जे प्रूव्ह करायचं ते भेटलं का आपल्याला, and it is equal to right hand side. So LHS left hand side it is equal to right hand side. So therefore hence proof. Hence proof. असं आपण हे प्रूव्ह करू शकतो. काय केलं आपण आता या ठिकाणी, काही विद्यार्थ्यांच्या मनात आणखी असा एक प्रश्न तयार होऊ शकतो की सर तुम्ही लेफ्ट हँड साइडच का कन्सिडर केली. कारण जे फॉर्म्युले मी पाठ केलेली आहेत, जे मला पाठांतर आहे त्यावर मला लगेच क्लिक होतंय
की इथं टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला मला वापरता येईल, म्हणून मी डावीकडची बाजू घेतली. ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरून त्याचं हे जे रूप आहे कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्याचा ते मी इथं यूज केलंय. π/4 ची व्हॅल्यू असते 1, टॅन ऑफ π/4 ची व्हॅल्यू असते 1, ते पुट करा आणि आन्सर डायरेक्टली तुम्ही इथं बघू शकता. चला व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या बरं. हे त्याच्यानंतर 8वा प्रश्न घेऊ आपण. प्रूव्ह दॅट. आता बघा पुन्हा इथं आहे फक्त छोटूसा टॅन ए आणि इकडे एकदम भलं मोठं एक्सप्रेशन आहे. तर इथं सुद्धा मी काय करणार आहे की जे भलं मोठं एक्सप्रेशन आहे, जे मोठं एक्सप्रेशन आहे डावीकडचं ते आधी मी कन्सिडर करतो आणि त्यात मला काय काय करता येतं ते करत जातो आणि शेवटी टॅन ए आलं पाहिजे राईट हँड साईड. तर बघा मित्रांनो, कन्सिडर लेफ्ट हँड साइड इट इज इक्वल टू, लेफ्ट हँड साइड काय आहे बघा, साइन ऑफ 3a माइनस साइन a डिवाइडेड बाय कॉस ऑफ 3a प्लस कॉस a. हे असं बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो साइन 3a आहे याला मी कसं लिहू शकतो बरं, बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. याला मी असं लिहू शकतो का, चेक करा. साइन ऑफ 2a प्लस a, चेक करा 2a प्लस a म्हणजेच काय 3a असं मी लिहू शकतो आणि मायनस साइन a चा साइन a ऍज इट इज राहू द्या डिवाइडेड बाय हा कॉस 3a जो आहे ना त्याला पण आपण तसं लिहूया 2a प्लस a मायनस कॉस a जो प्लस कॉस a जो आहे तो असं करू. आता बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. मग आता कंपाऊंड अँगल फॉर्म्युला बघा कशाचा लिहूया, साइन ऑफ a प्लस बी आणि कॉस ऑफ a प्लस बी. बघा व्हॉट इज साइन ऑफ a प्लस बी, साइन a कॉस b प्लस चा प्लस कॉस a साइन b आणि खालचा फॉर्म्युला बघा कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b. तर हे कंपाऊंड अँगलचे दोघं फॉर्म्युले आपण तिथं वापरूया. मग ते कसं दिसतं ते बघू. इट इज इक्वल टू बोला a प्लस बी चा फॉर्म्युला, साइन a प्लस बी. तर फॉर्म्युला काय, साइन a म्हणजे पहिली टर्म 2a, साइन a कॉस b म्हणजे कॉस a, ओके, प्लस कॉस a म्हणजे 2a आणि साइन b म्हणजे a, ओके, मायनस तिथं ऑलरेडी असणारा साइन a डिवाइडेड बाय. चला आता खाली काय कॉसचा फॉर्म्युला वापरू शकतो आपण. तो कॉस a इंटू कॉस b मायनस साइन a साइन b आणि ह्या ठिकाणी काय आहे शेवटी प्लस कॉस a अशा पद्धतीने बदला लिहू शकतो. आता बघा याला काय बरं करता येईल आपण तर बघूया. हे बघा इथं साइन a आहे, इथं साइन a. आपण तो साइन a जर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर बघू काय होतं. वरती जर साइन 2a आहे तर तो 2a तसाच राहू द्या, कॉस a पण आहे तसाच राहू द्या आणि इथून मित्रांनो आपण प्लस साइन a ला बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. साइन a ही जर टर्म बाहेर आली, साइन a टर्म ही जर बाहेर आली तर मध्ये राहणार कॉस 2a मायनस 1, कॉस 2a मायनस 1 डिवाइडेड बाय. पुढे चला. आता इथं बघा इथं कॉस a आहे, इथं कॉस a आहे, इथं कॉस a आहे, कॉस a. तर कॉस a ही टर्म तिथं बाहेर काढायचा प्रयत्न करू, ठीक आहे. मग आता कॉस a जर बाहेर काढला तर इथं काय राहील बरं, कॉस ऑफ 2a प्लस 1 आणि इथून काढला आपण सपोज कॉस a बाहेर काढलं, ठीक आहे. मग मध्ये काय राहील मायनस साइन 2a इंटू साइन, असं आपण करू शकतो बघा, ओके. मग आता आपल्याला टॅन पर्यंत पोहोचायचंय, आपल्याला या ठिकाणी टॅन पर्यंत पोहोचायचंय. बघूया आणखी कसं करता येईल आपल्याला. 1 प्लस कॉस 2a, यस. तर मित्रांनो हे जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 8 प्रूव्ह दॅट सर. तर या ठिकाणी आपण थोडंसं थांबूया. याचं कारण असं आहे, ह्या कंपाऊंड अँगल आणि अलाइड अँगलच्या जस्ट पुढचं जे काही युनिट आहे त्याचं नाव आहे मल्टिपल अँगल ट्रिग्नॉमेट्रीचं. तर या ठिकाणी हे जे एक्झाम्पल तयार झालंय ना त्यामध्ये बघा हा 2a
इथं पण हा जो 2a आहे, या ठिकाणी हा जो 2a आहे, या 2a, तर ह्या ठिकाणी मला डबल अँगल फॉर्म्युले यूज करावे लागतील, तेव्हा कुठे जाऊन हे एक्झाम्पल प्रूव्ह होणार आहे. म्हणजे थोडक्यात ते एक्झाम्पल प्रिव्हियस इयर पेपरमधनं मी ॲज इट इज घेतलं, बट इट इज दी अप्लिकेशन ऑफ कंपाऊंड अँगल फॉर्म्युले प्लस द डबल अँगल फॉर्म्युले. तर आपण आहे ह्याच ठिकाणी त्याला ॲज इट इज राहू देऊ. याला पुढच्या चॅप्टरमध्ये मी कंटिन्यू करेल, याला मी पुढच्या चॅप्टरमध्ये कंटिन्यू करेन. त्याला सोडू नका, त्याला ॲज इट इज जसं आहे ना क्वेश्चन तसं लिहून ठेवा. फक्त पुढच्या चॅप्टरमध्ये आपण त्याला घेऊयात. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रीच्या अंडरच येतो, पण त्यासाठी मल्टिपल अँगल फॉर्म्युले लागतात, जे की अजून आपल्याला माहित नाही, म्हणजे तुम्हाला माहित नाही. मी ते फॉर्म्युले लिहून त्याला प्रूव्ह करू शकतो, पण तुम्ही डिस्टर्ब होणार. मग त्याला आहे तिथेच राहू देऊ. पुढचं एक्झाम्पल नंबर 9. सो इव्हॅल्युएट विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. मग आता बघा जे काही दिलेलं आहे ते घेऊया आपण. गिवन काय दिलं आपल्याला, tan ऑफ 85 डिग्री मायनस tan 40 डिग्री डिवाइडेड बाय 1 प्लस tan ऑफ 85 डिग्री मल्टिप्लाय बाय tan ऑफ 40 डिग्री. मित्रांनो हे कुठेतरी तुम्हाला असं बघितल्यासारखं नाही का वाटत? हे बघा, याला मी असं लिहू शकतो का? हे बघा, tan a मायनस tan b 1 प्लस tan a tan b. तर मी याला डायरेक्टली काय लिहू शकतो? तो tan ऑफ 85 ला a म्हणा मायनस 40 डिग्री मायनस 40 डिग्री असं मी लिहू शकतो. कशाचा वापर केलाय मी इथं? तर ते लिहा. तो बघा, हा जो tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b जो आहे याला आपण डायरेक्टली लिहू शकतो tan ऑफ a मायनस b. बरोबर. तर याचा वापर मी केलाय. तर इट इज इक्वल टू खाली, इट इज इक्वल टू tan ऑफ, सांगा बरं मला, 85 मधून जर का 40 गेलं तर इथं काय राहणार? 45 डिग्री. आणि व्हॉट इज tan ऑफ 45 डिग्री? सो tan ऑफ 45 डिग्री म्हणजे 1. तर या एक्सप्रेशनचा आन्सर, सो देअरफॉर tan ऑफ 85 डिग्री मायनस tan ऑफ 40 डिग्री डिवाइडेड बाय 1 प्लस tan ऑफ 85 डिग्री मल्टिप्लाय बाय tan ऑफ 40 डिग्री. तर याचं उत्तर आपण काय लिहू शकतो? 1. बरोबर. याचं उत्तर आपण लिहू शकतो 1. तो सोपा क्वेश्चन होता इव्हॅल्युएट टाईपचा. तर इथं काय केलं आपण, जे दिले तेच कन्सिडर केलं आणि हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो आपण यूज करून त्याचा आन्सर फाइंड आउट केले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. इव्हॅल्युएट युझिंग द विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. tan a प्लस tan b 1 मायनस tan a tan b. आता जो सोडवला त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. मग तसंच जाऊया पुन्हा. गिवन डिवाइडेड बाय 1 मायनस मल्टिप्लाय बाय, याला मी कसं लिहू शकतो? असं आपण लिहू शकतो. बाय युझिंग फॉर्म्युला जो की असा असतो. याला आपण लिहिणार tan a प्लस b. त्याचा वापर आपण केला. इट इज इक्वल टू मग आता हे किती होणार? tan ऑफ बघा 6 9 हा झाला 5, चला 1 6 6 12 आणि तो 1 13, 135 डिग्री. tan 135 डिग्री. पण या tan 135 डिग्रीला मी असं लिहू शकतो बघा, tan ऑफ 90 डिग्री प्लस 45 डिग्री, 90 डिग्री प्लस 45 डिग्री. आणि 90 आला, 90चा मल्टिपल ऑड मल्टिपल, तर इथे मी अलाइड अँगल फॉर्म्युला वापरू शकतो. सो बाय युझिंग फॉर्म्युला तो असा असेल बघा, tan ऑफ 90 डिग्री प्लस थीटा. 90 डिग्री जर आला तर त्याचं कन्व्हर्जन कॉट मध्ये होतं आणि अँगल आहे 135 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये tan असतो निगेटिव्ह. आता याचं उत्तर काय येणार? मायनस
मायनस कॉट ऑफ 45 डिग्री. आणि बघा कॉट 45 डिग्री इट इज अ रेसिप्रोकल ऑफ टॅन 45 आणि टॅन 45 चं आन्सर किती येतं 1. त्याचा फायनल आन्सर येणार -1. सो टॅन 66 डिग्री प्लस टॅन 69 डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन 66 डिग्री मल्टिप्लाय बाय टॅन 69 डिग्री. तर याचा आन्सर डायरेक्टली मी लिहू शकतो -1. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा एक्झाम्पल नंबर 10 पण इथं सोडवलेला आहे. आउट ऑफ दिस 10 क्वेश्चन फक्त आपला हा 8 नंबरचा एक जो क्वेश्चन आहे तर ह्या क्वेश्चनला आपण इथं सोडवलेला नाही बिकॉज याला आपल्याला थोडीशी मदत मल्टिपल अँगल फॉर्म्युलांची घ्यावी लागेल जे तुम्हाला मी आतापर्यंत शिकवलेलं नाहीये. ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये मल्टिपल ट्रिग्नोमेट्री अंडरच आहे पण पुढच्या याच्यात असेल तेव्हा मी हे एक्झाम्पल तिथं रिपीट घेईन. तर अशा पद्धतीने एवढे प्रश्न मी आतापर्यंत जे घेतलेले आहेत या सिमिलर टाईपच्या प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा. बुकमध्ये अशी क्वेश्चन तुम्ही शोधून काढा. जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करा, सराव करा. काही डाऊट्स आलेच तर तुम्ही मला नक्की विचारा पण प्रॅक्टिस मस्ट आहे हे तुम्ही लक्षात घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.